नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। पराभवाने आम्ही खचून जाणार नाही, यापेक्षा वाईट काळ आपण पाहिला आहे, आम्हाला हिंदुत्वाचं ढोंग करावं लागत नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर भाजपने आज मुद्दाम दर्गे पाडण्याचं काम सुरू केलंय, का तर शहरात गोंधळ व्हावा आणि टीव्हीवर आपल्या बातम्या दिसू नये म्हणून आजचा मुहूर्त काढला असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर तुलसी गबाड ही मोदींची बहीण असून ईव्हीएम हायजॅक होतंय असं स्वतः तुलसी गबाड म्हणाल्याचं म्हणत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टीव्हीवरती आपल्या बातम्या दिसू नयेत म्हणून आजचा मुहूर्त काढला। पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतोय आणि दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आहे। पराभव झाला शिवसेनेचा, शिवसैनिक खचला असेल, शिवसैनिक घरी बसला असेल, शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही, शिवसैनिक दहशतीखाली आहे। आजच्या शिबिरानं दाखवून दिलं की नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे। एखाद दुसऱ्या पराभवानं खचून जाणारे आम्ही नाहीत, यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे। याच्यापेक्षा का वाईट बघायचं आहे, यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे, स्वतः शिवसेना प्रमुखांनी अनुभवलेला आहे। आणि सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते ती सगळ्यात उज्ज्वल भविष्याची निर्माता होते, लक्षात घ्या। इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबाड। त्या बाईने सांगितलं परवा ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएम मुळे निकाल बदलले जाऊ शकतात। तुलसी गबाडने सांगितलंय, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय। तिच्या हातात गंगाजल आहे, ती खोटं बोलणार नाही। मोदीने तिच्या हातात गंगाजल दिलाय, त्याच्यामुळे ती खोटं बोलणार नाही। आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो, ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात, हे जेव्हा तुलसी गबाड सांगते वॉशिंग्टनमध्ये बसून, तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीनं का लागला याचं उत्तर जगाला मिळतं। खरं म्हणजे आजच्या या शिबिराला आपण तुलसी गबाडलाच बोलवायला पाहिजे होतं मार्गदर्शन करण्यासाठी। तुलसी गबाडला आपण पुढल्या वेळेला बोलवू विधानसभेच्या आधी की महाराष्ट्राला मार्गदर्शन करा। आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस। तुम्ही कधी हिंदू झालात? तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो। आम्ही ते करत नाही, आम्ही आहोत। आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार। काय सांगतो कवी भूषण संभाजीराजांना? हार गए जो बिना लढे। तो महाराज उठा, आता लढायला पाहिजे आपल्याला। हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना। सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। तू भोर का पहला तारा है, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। यह अधिकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है। आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।